आनंदाची बातमी आहे। पीएम किसान जमा होणार आहे। देशातील 9 कोटी 32 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक निधीच्या स्वरूपात रक्कम दिली जाते आणि त्याचा हप्ता हा आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेची रक्कम देशभरातील 9 कोटी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात। शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदी करणारी ही बातमी समोर आली आहे। जर आता तुम्ही पण देखील नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर त्यामध्ये एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आलेला आहे। म्हणजेच की आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचाही हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जाहीर झाला असून आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल तर 9वा हप्ता आणि त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 22वा हप्ता तुम्हाला देखील एकत्र मिळालेला असून आता देखील 23वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार असून तुम्हाला पण आता चिंता करायची गरज नाहीये। तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2-2 हप्ते आज देखील जमा केले जाणार। खूप दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते नमोचा 9वा हप्ता केव्हा येणार। अखेर राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपवली गेलेली आहे। आता त्याचबरोबर देखील 2-2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार असून त्यांना पण दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने देखील या ठिकाणी केलेलं आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की देखील नमोचा आणि पीएमचे पैसे आलेले आहे। डीबीटीच्या माध्यमातून देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। नमोचे आणि पीएमचे पैसे आलेले आहे, म्हणजेच की आता फक्त डीबीटीचं बटन दाबायचं राहिलेलं आहे। जसं डीबीटीचं बटन दाबेल तसा देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसा जमा होण्यास सुरुवात होईल। किती रुपये जमा होणार, डीबीटीचं बटन दाबायची वेळ किती असणार, म्हणजेच की राज्य सरकार पूर्णपणे रक्कम किती जमा करणार आहे आणि कोणत्या वेळेला डीबीटीचं बटन दाबून कोणत्या वेळेला रक्कम देखील जमा केली जाणार, कोणकोणत्या जिल्ह्यात रक्कम जमा केली जाणार आहे, पूर्णपणे अपडेट आपण लगेच बघू। आता या ठिकाणी बघू, योजनेचा हप्ता जाहीर करण्यात आलेला असून आता 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे। आज शेतकरी खूप खुश देखील झालेले आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, नमोचे आणि पीएमचे पैसे लगेच शेतकऱ्यांना दिले जाणार। काही शेतकऱ्यांना आज हप्ता मिळणार तर काही शेतकऱ्यांना देखील उद्या हप्ता मिळणार। बऱ्याच शेतकऱ्यांना आज तर बऱ्याच शेतकऱ्यांना उद्या, या 2 दिवसामध्ये नमोचा 9वा हप्ता त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रितपणे 2 हप्ते देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वाटपाला सुरुवात देखील होणार असून या वेळेवर तुम्हाला देखील ही रक्कम मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण देखील या ठिकाणी हा व्हिडिओ अत्यंत बघणं महत्त्वाचं आहे। सर्वात आधी या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या वेळेला रक्कम पडणार आहे। कोणती असणार आहे ती वेळ, ज्या वेळेला तुम्हाला पण आनंदी व्हायचं आहे, तुम्हाला देखील खुश व्हायचं आहे, तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती त्याच वेळेला रक्कम पडणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे। आता तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला, नमोचे आणि पीएमचे पैसे या ठिकाणी याच जिल्ह्यात या ठिकाणी येणार असल्याचे स्पष्ट देखील झाल्यामुळे आता तुम्ही पण निश्चिंत व्हा। आता फक्त या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख असणं गरजेचे आहे।
जेणेकरून तुम्हाला देखील या ठिकाणी स्पष्टपणे कळेल की नमोचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 9वा हप्ता आणि PMचा 23वा हप्ता आपल्याला मिळेल का, आपल्या बँकेच्या खात्यावरती तो जमा होईल का, असा जर तुमचा पण प्रश्न असेल तर तुमचा पण या 14 जिल्ह्याच्या माध्यमातून तो प्रश्न दूर केला जाईल. त्यामुळे तुम्ही पण चिंता करू नका. तुमची पण चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. आपण आता ते 14 महत्त्वाचे जिल्हे बघू. त्याचबरोबर देखील किती रुपये मिळणार तेही या ठिकाणी बघू, कोणत्या वेळेला मिळणार तेही आपण या ठिकाणी बघू. आता आपण बघू किती रुपये मिळणार, किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार असल्याचे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे. आता नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला देखील या ठिकाणी मिळणार आहे ते म्हणजे 2000 रुपये. नमो शेतकरी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये. आता त्याचबरोबर देखील PM किसान योजनेचे 2000 रुपये असे देखील 4000 रुपये एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रखडलेले पूर्णपणे सोडल्या जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे. DBTच्या माध्यमातून DBTचं बटन दाबून पूर्णपणे रक्कम ही मोकळी केली जाणार आहे. आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण ती वेळ बघणं महत्त्वाची आहे. कोणती असणार ती महत्त्वाची वेळ, कोणत्या वेळेला आज DBTचं बटन दाबणार, त्याच वेळेला जसं DBTचं बटन दाबलं तसं पूर्णपणे पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता PM किसान आणि नमोच्या हप्त्याला पूर्णपणे लाभ या ठिकाणी दिला जाणार. ती वेळ या ठिकाणी जाहीर झाल्यामुळे आता तुम्हाला पण ती वेळ बघायची आहे आणि ते देखील जिल्हे बघायचे आहे. ते 14 जिल्हे, याच 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे खुश करण्यामध्ये आलेले आहे. याच 14 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्हाला पण आता हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे तुम्हाला पण आता पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे. आता फक्त याच 14 जिल्ह्यात याच वेळेला रक्कम मिळणार. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं नाही तर तुम्हाला पण दुसऱ्या टप्प्यामध्ये धरवलेले आहे. म्हणजेच की आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरतीच पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आता हे 14 महत्त्वाचे जिल्हे अत्यंत उत्कृष्ट आहे. आता हे 14 आपण जिल्हे बघू लगेच. त्यापूर्वी आता जर तुम्ही पण या ठिकाणी असं वाटत असेल की कोणतं असणार आहे ती वेळ, कोणत्या वेळेला रक्कम ती जमा केली जाणार, ती वेळ या ठिकाणी जाहीर झालेली आहे. ती वेळ आपण लगेच या ठिकाणी बघू. ती वेळ असणार आहे तुमची 5 वाजता देखील तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार. 5 वाजता देखील तुम्हाला ती वेळ कळेल. त्याच वेळेला DBTचं बटन दाबणार. DBTचं बटन जसं दाबलं तसं देखील 5 ते 10 मिनिटामध्ये हळूहळू या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. आता 5 वाजता तुम्हाला डायरेक्ट पैसे येणार नसून काही शेतकऱ्यांना 5:30ला येतील, काही शेतकऱ्यांना 6ला येतील, काही शेतकऱ्यांना रात्री 10पर्यंत येतील. त्यानंतर उद्या काही शेतकऱ्यांना रक्कम जमा होईल. उद्या सकाळपासून 6 वाजल्यापासून देखील ही देखील प्रोसेस चालू होईल. 6 पासून दुसऱ्या दिवशी काही शेतकऱ्यांना आज तर काही शेतकऱ्यांना उद्या रक्कम मिळणार आहे. हे तुम्ही लक्षपूर्वक बघत चला. जर तुम्हाला आज रक्कम आली नाही, जर तुम्हाला नमोचा आणि PMचा हप्ता आज आला नाही तर तुम्ही पण चिंता करू नका. तुम्हाला पण उद्या येईल, उद्या सायंकाळपर्यंत येईल. फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये असणं अत्यंत गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे. या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला रक्कम या ठिकाणी मिळणार नाही. तुम्हाला नमोचा आणि PMचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक बघत चला. हे 14 जिल्हे, या 14 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचे आहे. तर आपण या ठिकाणी ते 14 जिल्हे कमेंटमध्ये सांगू. फक्त तुमचा जिल्हा कमेंट करा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की तुमचा जिल्हा या जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो. तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो. फक्त कमेंट करा तुमचा जिल्हा आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.